Hello, my dear children. Last period we have Unit 1 1.2 The Fun They Had. मागच्या तासिकेला आपण जे युनिट 1 आहे त्याच्यातील 1.2 द फन दे हॅड त्यांनी मजेत घालवलेला वेळ ही जी लेसन आहे या लेसनविषयी आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. त्याच्यानंतर टुडे वी आर गोइंग टू लर्न टुडे it is a new point, a new poem 1.3 Hope is the thing with feathers. आज आपण आपलं जे युनिट 1 आहे त्याच्यातील जे थर्ड पोयम आहे, पोएट्री आहे, कविता आहे 1.3 होप इज द थिंग विथ फिदर्स. होप म्हणजे काय? आशा किंवा अपेक्षा असं आपण म्हणतो. होप म्हणजे काय? आशा. थिंग म्हणजे गोष्ट किंवा बाब. थिंग म्हणजे काय? थिंग, नॉट थिंक. थिंग म्हणजे गोष्ट किंवा बाब. अँड फिदर्स, फिदर्स म्हणजे काय? पंख. फिदर्स म्हणजे काय? पंख असा त्याचा अर्थ होतो किंवा पिसे असाही त्याचा अर्थ होतो. फिदर्स. दिस इज अ पोयम बाय द फेमस अमेरिकन पोएटेस इमिली डिकिन्सन. ही जे फेमस अमेरिकन पोइटेस आहे. पोइटेस म्हणजे कवयत्री. पोइटेस म्हणजे काय? कवयत्री. की फेमस लोकप्रिय किंवा प्रसिद्ध अमेरिकन कवयत्री इमिली डिकिन्सन यांची ही कविता आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स. आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. असे शीर्षक किंवा टायटल असलेली ही काय आहे? कविता आहे. अशी ही कविता आहे. द टायटल ऑफ द पोयम अँड द फर्स्ट लाईन ऑफ द पोयम आर द सेम. म्हणजेच कवितेचं जे शीर्षक आहे ते शीर्षक आणि या कवितेची फर्स्ट लाईन, पहिली ओळी दोघंही काय आहेत? सेम आहेत, सारखे आहेत. तेवढं आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स. आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. ही कोणाची कविता आहे? ही कविता कोणी लिहिली आहे? फेमस अमेरिकन पोइटेस इमिली डिकिन्सन हिने ही लिहिलेली काय आहे? पोयम आहे. पोयम आहे म्हणजे काय? कविता आहे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ही कविता आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स. ती आशा ही पंख असलेली. होप इज द थिंग विथ फिदर्स. आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. या नावाची ही कविता आहे आणि या कवितेविषयी आज आपल्याला सविस्तरपणे माहिती जाणून घ्यायची आहे. त्याच्या आधी म्हणजे प्रत्यक्षात जी कविता आहे ती कविता अभ्यासण्यापूर्वी या ठिकाणी जे वॉर्मिंग अप चिटचॅट क्वेश्चन्स आहेत, गप्पा गोष्टीचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे आणि चर्चा केल्यानंतरच मग आपण होप इज द थिंग विथ फिदर्स नावाची जी कविता आहे त्या कवितेविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जे वॉर्मिंग अप चिटचॅट जे क्वेश्चन्स आहेत त्यांविषयी आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. बघा या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅट फर्स्ट पॉईंट, पहिलाच मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे. वाचा कोणीतरी. अरे कोणाला सांगतो आहे मी? हां, ओके. मीच या ठिकाणी रीड आऊट करतो, मीच वाचतो आणि त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देखील सांगतो आणि ती माहिती तुम्हाला नोट डाऊन करायची आहे आणि नंतर आपला जो ग्रुप आहे त्याच्यावर देखील तुम्हाला काय करायचं आहे ते टाकायचं आहे. कळालं का? मग बघा फर्स्ट पॉईंट. डू यू एवर फील नर्वस? डू यू एवर फील नर्वस? नर्वस म्हणजे काय? चिंताग्रस्त. नर्वस म्हणजे काय? चिंताग्रस्त. अँड एवर म्हणजे कधी. कधी. डू यू एवर फील नर्वस. इट इज अ फर्स्ट पॉईंट की डू यू एवर फील नर्वस, की तुम्हाला कधी उदासीन वाटते का किंवा तुम्हाला कधी चिंता वाटते का? हा पहिला पॉईंट आहे वॉर्मिंग अप चिटचॅटचा. कळाला का मग तुम्हाला? की तुम्हाला कधी चिंता किंवा उदासीन वाटते का? इट इज अ फर्स्ट क्वेश्चन. काय सांगता येईल याविषयी? यू हॅव स्पीक इन इंग्लिश.
तुम्हाला इंग्रजीत याविषयी माहिती लिहायची आहे आणि सांगायचं पण आहे ग्रुपमध्ये की तुम्हाला कधी चिंता किंवा काळजी वाटते का. त्याचं मी थोडक्यात या ठिकाणी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करतो. येस, वेन आय एम सॅड ऑर लोनली. होय, की तुम्हाला कधी चिंता वाटते का किंवा तुम्ही कधी उदासीन असता का. येस, होय, वेन. किंवा आय एम सॅड, की जेव्हा मी दुःखी असतो किंवा लोनली असतो किंवा एकाकी असतो त्यावेळेस मी काय असतो, उदासीन असतो किंवा चिंताग्रस्त असतो. कळाला का फर्स्ट पॉईंट, की डू यू एवर फील नर्वस, की तुम्ही कधी उदासीन असता का किंवा तुम्हाला कधी चिंता वाटते का. हा पहिला या ठिकाणी पॉईंट होता. येस, वेन आय एम सॅड अँड लोनली. होय, की जेव्हा मी काय असतो, जेव्हा मी दुःखी असतो किंवा एकाकी असतो त्यावेळेस मी काय असतो, चिंताग्रस्त असतो किंवा दुःखी असतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा, पुढचा पॉईंट, सेकंड पॉईंट बघा, की डू यू एवर फील रिअली नर्वस, की डू यू एवर फील रिअली डिप्रेस. डू यू एवर फील रिअली डिप्रेस. डिप्रेस म्हणजे काय, उदासीन. डिप्रेस मीन्स व्हॉट, उदासीन. एवर म्हणजे कधी, कधीही. आपण कधी निराश होता का. आपण किंवा तुम्ही कधी निराश होता का. काय सांगता येईल याविषयी, तुम्ही कधी निराश होता का. डू यू एवर फील रिअली डिप्रेस, की तुम्ही कधी निराश होता का किंवा उदासीन होता का. येस, त्याचं उत्तर मी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, की येस, समटाईम्स आय फील डिप्रेस बिफोर एक्झाम ऑर स्पीच. होय, काही वेळेस जेव्हा मी परीक्षेला जात असतो किंवा एखादं भाषण मला द्यायचं असतं त्यावेळेस मला थोडंसं उदासीन किंवा निराश वाटते. म्हणजेच हा पॉईंटसुद्धा तुम्हाला कळाला का या ठिकाणी. कळाला का. कळाला नसेल तर तुम्हाला आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर देखील याविषयी काय करायचे आहे, चर्चा करायची आहे, की डू यू एवर फील रिअली डिप्रेस. येस, समटाईम्स आय फील डिप्रेस बिफोर एक्झाम ऑर स्पीच. होय, मी कधी खरोखरच उदासीन असतो किंवा चिंताग्रस्त असतो. कधी पण परीक्षेला जाण्यापूर्वी किंवा एखादं स्पीच असेल किंवा एखादं भाषण असेल ते भाषण देण्यापूर्वी मी काय असते, उदासीन असते किंवा चिंताग्रस्त असते. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट या ठिकाणी बघा, की व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस. तुम्हाला कोणती गोष्ट चिंताग्रस्त किंवा उदास, की तुम्ही कशामुळे चिंताग्रस्त किंवा उदास होतात, किंवा तुम्ही चिंताग्रस्त किंवा उदास कशामुळे आहात किंवा कशामुळे होतात. हा थर्ड पॉईंट आहे, की व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस, की तुम्ही चिंताग्रस्त किंवा उदास कशामुळे होतात किंवा कोण तुम्हाला चिंताग्रस्त किंवा उदास करीत असते, की व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस. आपण चिंताग्रस्त किंवा उदास कशामुळे आहात, हा थर्ड पॉईंट आहे. व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस. थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो, की द प्रेशर ऑफ एक्झाम वेन थिंग्स नॉट डन ॲज पर विश. जेव्हा परीक्षेचा प्रेशर असतो, परीक्षेचा दबाव असतो, तेव्हा काही गोष्टी, काही बाबी आपल्या इच्छेनुसार, आपल्या मनानुसार होत नसतात. त्यावेळेस आम्ही नर्वस आणि डिप्रेस असतो. की व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस. द प्रेशर ऑफ एक्झाम अँड वेन थिंग्स नॉट डन ॲज पर विश. की जेव्हा
परीक्षेमध्ये इच्छेनुसार किंवा मनानुसार काही गोष्टी घडत नसतात, होत नसतात, त्यावेळेस परीक्षेचा काय येतो, प्रेशर येतो, दबाव येतो. द प्रेशर ऑफ एक्झाम अँड वेन थिंग्स नॉट डन ॲज पर विश. त्याच्यानंतर 4th पॉईंट बघा, या ठिकाणी 4था मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे की व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ओकेजन्स. ओकेजन म्हणजे काय, प्रसंग. ओकेजन म्हणजे काय, प्रसंग असं आपण म्हणतो. होप म्हणजे आशा. होप मीन्स व्हॉट, आशा. की व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ओकेजन्स. ओकेजन्स म्हणजे आशा, ओकेजन म्हणजे प्रसंग. या प्रसंगी आपण काय आशा करता. म्हणजे जेव्हा आपण नर्वस आणि डिप्रेस असतात, या प्रसंगी तुम्ही काय आशा करता. असे जे प्रसंग असतात, या प्रसंगाच्या वेळेस तुम्ही काय आशा करता. की जेव्हा नर्वस, चिंताग्रस्त, उदासीन असता, त्यावेळेस आपण किंवा तुम्ही या प्रसंगी काय आशा करतात. काय आशा करतात, काय सांगता येईल याविषयी, काय सांगता येईल तुम्हाला 4th पॉईंटविषयी. थोडक्यात या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की आय होप आय विल डू माय बेस्ट नेक्स्ट टाईम. की जेव्हा चिंताग्रस्त आणि उदासीन अशा प्रकारचा प्रसंग असतो, त्यावेळेस तुम्ही काय आशा करता. की आय होप आय विल डू माय बेस्ट नेक्स्ट टाईम. की पुढच्या वेळेस मी चांगली कामगिरी करीन, अशा प्रकारची मी काय करेन, अपेक्षा करेन. अशा वेळेस, की ज्या वेळेस तुम्ही परीक्षेला जातात आणि परीक्षेला किंवा एखादा भाषण, स्पीच तुम्ही देत असतात, त्यावेळेस आपण काय असतो, आपल्याला उदासीन किंवा चिंताग्रस्त असतो. आणि या प्रसंगी तुम्ही काय आशा करतात की आय होप आय विल डू माय बेस्ट नेक्स्ट टाईम. की पुढच्या वेळेस मी चांगली कामगिरी करण्याची काय करेन, अपेक्षा करेन असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघा या ठिकाणी की हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे अवघड किंवा कठीण. समथिंग काहीतरी, न्यू म्हणजे माहीत असणे. हॅव यू होप म्हणजे आशा. हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. तुम्हाला असे वाटले आहे की ते खूप कठीण काम आहे. तुम्हाला असे वाटले आहे की तुम्हाला ते कठीण आहे. अशा वेळेस तुम्ही काय करा की हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. की काहीतरी करण्याची तुम्ही अपेक्षा करता किंवा काहीतरी की हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू ॲज डिफिकल्ट. की तुम्हाला असे वाटले आहे की तुम्हाला ते कठीण आहे असं तुम्हाला वाटले. अशा वेळेस तुम्ही काय करा, याविषयी देखील तुम्हाला माहिती लिहायची आहे. थोडक्यात मी या ठिकाणी सांगू इच्छितो याविषयी की हॅव यू होप फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. तुम्हाला असे वाटले आहे की तुम्हाला ते कठीण आहे, ते काम करण्यास तुम्हाला कठीण आहे. मग अशा वेळेस तुम्ही काय करा. इट वॉज डिफिकल्ट फॉर अस टू विन 400 मीटर रिले लास्ट year when our one team members fell ill while practice session. I hope he will cure and won the relay. अशा प्रकारची आपण काय करू शकतो, अपेक्षा करू शकतो, आशा करू शकतो. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे. शेवटचा पॉईंट कोणता आहे शेवटचा पॉईंट बघा, वाचा कोणीतरी. What do you have to do to fulfill your hopes. fulfill म्हणजे काय, पूर्ण करणे. fulfill म्हणजे काय, पूर्ण करणे. की what do you have to do to fulfill your hopes. की तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल. की तुमच्या ज्या होप्स आहेत, तुमच्या ज्या आशा आहेत, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. तुमच्या ज्या होप्स आहेत, तुमच्या ज्या आशा आहेत किंवा तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. व्हॉट वुड यू डू, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स. होप्स म्हणजे आशा.
फुलफिल म्हणजे पूर्ण करणे. म्हणजेच आपल्या आशा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. थोडक्यात मी या ठिकाणी सांगतो की वी मस्ट बिलीव्ह इन आवर सेल्व्स, की तुमच्या ज्या आशा आहेत त्या आशा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, की तुम्हाला तुमच्या स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवावा लागेल, बिलीव्ह ठेवावा लागेल. तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, की वी मस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ, वर्क हार्ड टू अचीव द गोल्स. तुमचं जे गोल्स आहे, तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे लक्ष्य आहे, ते लक्ष्य अचीव करण्यासाठी, साध्य करण्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील. तेव्हाच प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या ज्या होप्स आहेत, तुमच्या ज्या आशा आहेत, त्या आशा तुम्ही काय करू शकतात, पूर्ण करू शकतात. तर हा शेवटचा पॉईंट होता वॉर्मिंग अप चिटचॅटमधील, की व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स, की तुमच्या आशा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल. वी मस्ट बिलीव्ह इन युअर सेल्फ, की तुम्हाला तुमच्या स्वतःवर काय ठेवावं लागेल, बिलीव्ह ठेवावा लागेल, म्हणजे विश्वास ठेवावा लागेल. अँड वर्क हार्ड टू अचीव द गोल्स. आणि तुम्ही ठरवलेले जे गोल आहे, तुम्ही ठरवलेले जे ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी, ध्येय साध्य करण्यासाठी, ध्येय अचीव करण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात काय करावं लागेल, वर्क हार्ड करावं लागेल, परिश्रम करावे लागतील, कष्ट घ्यावे लागतील. तेव्हाच तुमचे प्रत्यक्ष तुमच्या ज्या आशा आहेत, तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा काय होतील, पूर्ण होतील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे या ठिकाणी वॉर्मिंग अप चिटचॅटच्या खाली या ठिकाणी पॉईंट दिलेला आहे आणि त्याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि चर्चा केल्यानंतर एक प्रसंग त्या ठिकाणी निवडायचा आहे आणि एक प्रसंग निवडल्यानंतर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. बघा, त्या ठिकाणी A, B आणि C असे त्या ठिकाणी तुमच्या लेफ्ट साईडला, तुमच्या डाव्या बाजूला 3 चित्र दिलेले आहेत आणि त्याचं वर्गीकरण A, B आणि C तुमच्या राईट साईडला, म्हणजे तुमचं जे टेक्स्टबुक पेज नंबर 14 आहे त्या ठिकाणी A, B आणि C दिलेला आहे. आणि तुमच्या हाताच्या डाव्या बाजूला बघा, तुमच्या डाव्या हाताकडे बघा, त्या ठिकाणी 3 पिक्चर्स दिलेले आहेत. मरून ऑन ॲन आयलँड, लॉस इन अ फॉरेस्ट अँड स्ट्रँडेड ऑन द हायवे, हे 3 पॉईंट्स दिलेले आहेत. बघा, मी या ठिकाणी द ओनली रे ऑफ होप, आशेचा एकमेव किरण किंवा आशेचा एक किरण, द ओनली रे ऑफ होप, आशेचा एकमेव किरण, आशेचा एक किरण किंवा आशेचा एकमेव किरण, द ओनली रे ऑफ होप असा त्याचा अर्थ होतो. कळाला का? द ओनली रे ऑफ होप म्हणजे काय, आशेचा एक किरण. रे म्हणजे किरण, ओनली म्हणजे फक्त किंवा केवळ, होप म्हणजे आशा, आशेचा एक किरण, द ओनली रे ऑफ होप. बघा, या ठिकाणी काय म्हटलं आहे, डिवाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 or 6. हे वर्गाची प्रत्येक 4 ते 6 जणांच्या गटात काय करा, डिवाईड करा म्हणजे विभागणी करा. ईच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इटसेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन लिस्टेड बिलो, की प्रत्येक गटाने दिलेल्या कोणत्याही एक बिकट परिस्थितीची काय करायची आहे, निवड करायची आहे. डिफिकल्ट सिच्युएशन म्हणजे काय, बिकट परिस्थिती किंवा कठीण परिस्थिती. प्रत्येक गटाने दिलेल्या कोणत्याही एक बिकट परिस्थितीची या ठिकाणी काय करायची आहे, तुम्हाला निवड करायची आहे. या ठिकाणी 3 बिकट परिस्थिती दिलेल्या आहेत, डिफिकल्ट सिच्युएशन खाली दिलेले आहेत. ह्या 3 A, B आणि C यापैकी तुम्हाला कोणतीही एक डिफिकल्ट सिच्युएशन काय करायची आहे, चूज करायची आहे, निवडायची आहे. आता निवडल्यानंतर काय करायचं आहे, दे इमॅजिन देमसेल्व्स टू बी इन दॅट सिच्युएशन अँड कॅरी ऑन विथ द रेस्ट ऑफ दी ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर त्या परिस्थितीत तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करून त्या परिस्थितीशी संबंधित पुढील उपक्रम, पुढील ॲक्टिव्हिटी तुम्हाला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. की त्या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः आहात
तुम्ही स्वतः आहात असं समजून तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं आहे तुम्हाला स्वतःला समजून की त्या परिस्थितीत स्वतः आहात अशी कल्पना करायची आहे, अशा प्रकारची इमॅजिन करायची आहे, अशा प्रकारची कल्पना करायची आहे आणि त्या बिकट परिस्थितीशी संबंधित पुढील उपक्रम तुम्हाला करायचा आहे. कळालं का हे की वर्गाची प्रत्येक 4 ते 6 1 ते 6 जणांच्या गटाची या ठिकाणी काय करायची आहे, विभागणी करायची आहे आणि विभागणी केल्यानंतर प्रत्येक गटाने पाठ्यपुस्तकात दिलेल्या म्हणजेच या ठिकाणी ए आणि बी दिलेली जी एक बिकट परिस्थिती आहे त्या एक बिकट परिस्थितीची तुम्हाला काय करायची आहे, निवड करायची आहे आणि निवड केल्यानंतर त्या बिकट परिस्थितीत तुम्ही स्वतः आहात अशी तुम्हाला कल्पना करून त्या बिकट परिस्थितीशी संबंधित पुढील उपक्रम तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. कळालं का मग तुम्हाला या ठिकाणी? कळालं ना? ओके. बघा फर्स्ट या ठिकाणी एक बिकट परिस्थिती दिलेली आहे. 3 पैकी कोणतीही एक बिकट परिस्थिती तुम्हाला निवडायची आहे या ठिकाणी. देमसेल्स म्हणजे स्वतः, इमॅजिन म्हणजे कल्पना, सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. या ठिकाणी खाली ए, बी आणि सी या ठिकाणी बिकट परिस्थिती दिलेल्या आहेत आणि ती बिकट परिस्थिती तुम्हाला निवडायची आहे आणि ती बिकट परिस्थिती निवडल्यानंतर त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आहे. फर्स्ट ए बघा, ए त्या ठिकाणी दिलेला आहे. ए बघा, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशियन. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स म्हणजे काय, प्रवासी. पॅसेंजर्स म्हणजे काय, प्रवासी. अँड मरून मीन्स व्हॉट, किरमिजी रंग आणि आयलँड म्हणजे बेट, मिडल म्हणजे मध्यभागी, अँड ओशियन म्हणजे महासागर. ओशियन म्हणजे काय, महासागर. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशियन. प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडला आहे. ही प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडला आहे. ही बिकट परिस्थिती आहे. ही काय आहे, बिकट परिस्थिती आहे आणि या बिकट परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः आहात असं समजून, अशी कल्पना करून त्या परिस्थितीशी संबंधित हा उपक्रम तुम्हाला पूर्ण करायचा आहे. की या परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतः आहात असं समजून आणि त्या संकटाच्या वेळेस तुम्ही काय कराल याविषयी तुम्हाला कल्पना करायची आहे आणि कल्पना केल्यानंतर याविषयी माहिती लिहून तुम्हाला पाठवायचं आहे. म्हणजेच ए कळालं का, आशेचा एक किरण. ए, अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून ऑन ॲन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशियन. ही प्रवाशांचा एक गट महासागराच्या मध्यभागी असलेल्या एका बेटावर अडकून पडला आहे अशी कल्पना करायची आहे आणि अशी कल्पना केल्यानंतर त्या परिस्थितीचा तुम्ही कशा प्रकारे सामना कराल याविषयी कल्पना करायची आणि कल्पना केल्यानंतर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. कळाला हा पॉईंट तुम्हाला? या ठिकाणी चित्र पण दिलेलं आहे. ए तुमच्या डावीकडे, मरून ऑन ॲन आयलँड म्हणजे चारही बाजूनी पाणीच पाणी आहे आणि त्याच्या मध्यभागी एक बेट आहे आणि त्या बेटावर तुम्ही अडकलेले आहात, तुम्ही अडकून पडला आहात. मग तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय कराल याविषयी कल्पना करायची आणि कल्पना केल्यानंतर त्याविषयी तुम्हाला माहिती लिहून आणायची आहे. त्याच्यानंतर बी बघा, बी भाग बघा. त्या ठिकाणी बी बघा, सापडला का बी? अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन अ थिक जंगल. ग्रुप म्हणजे गट किंवा समूह आपण म्हणतो. पिलग्रिम्स म्हणजे काय, यात्रेकरू. पिलग्रिम्स म्हणजे काय, यात्रेकरू. अँड ट्रॅव्हलिंग म्हणजे काय, ट्रॅव्हलिंग म्हणजे काय, प्रवास करणे. ट्रॅव्हलिंग म्हणजे काय, प्रवास करणे.
ट्रॅव्हलिंग म्हणजे प्रवास करणे. फूट म्हणजे पायी. देअर वे म्हणजे मार्ग. थिक म्हणजे झाड किंवा दाट. थिक म्हणजे दाट. जंगल म्हणजे जंगलच म्हणतो आपण, किंवा अरण्य म्हणतो, किंवा फॉरेस्ट म्हणतो, किंवा वन असं म्हणतो. हा बिकट परिस्थिती आहे. बघा, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वेज इन अ थिक जंगल. की पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचा एक गट दाट जंगलात आपला मार्ग गमावला. ही बिकट परिस्थिती आहे. बघा या ठिकाणी बी, लॉस इन अ फॉरेस्ट. बी चित्र त्या ठिकाणी दिलेलं आहे की एक पायी प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंचा एक गट दाट जंगलात आपला मार्ग गमावला. ही बिकट परिस्थिती आहे. यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय कराल याविषयी तुम्हाला चर्चा करायची आहे. आणि चर्चा केल्यानंतर या बिकट परिस्थितीचा सामना तुम्ही कशा प्रकारे कराल याविषयी तुम्हाला कल्पना करायची आहे. आणि कल्पना केल्यानंतर याविषयी तुम्हाला माहिती लिहून उद्या आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट बघा, सी सापडला का? शेवटचा पॉईंट सी बघा. अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम ॲन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. टीम म्हणजे संघ, प्लेयर म्हणजे खेळाडू, ऑफिस म्हणजे कार्यालय, गॉट डाऊन म्हणजे खाली उतरणे, रॉंग म्हणजे चुकीचा, प्लेस म्हणजे स्थळ किंवा ठिकाण असंही एक अर्थ होतो. हायवे म्हणजे महामार्ग, ॲट नाईट म्हणजे रात्र. इट इज अ लोनली स्पॉट. लोनली म्हणजे एकाकी, स्पॉट म्हणजे ठिकाण किंवा जागा. बघा आता तिसरा पॉईंट या ठिकाणी, तिसरा सी बघा, चित्र पण त्या ठिकाणी दिलेला आहे. स्ट्रँडेड ऑन द हायवे. की अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम ॲन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. ही बिकट परिस्थिती आहे. या बिकट परिस्थितीविषयी तुम्हाला कल्पना करायची आहे. आणि कल्पना केल्यानंतर याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. बिकट परिस्थिती काय आहे की ऑफिसमधील खेळाडूंची टीम रात्री महामार्गावर चुकीच्या ठिकाणी खाली उतरली आहे. आणि ही जागा काय आहे? एकाकी आहे. ज्या ठिकाणी खेळाडू उतरले आहेत रात्रीच्या वेळेस ती जागा कशी आहे? लोनली आहे, एकाकी आहे, एकांत आहे. मग अशा बिकट परिस्थितीच्या वेळेस तुम्ही काय कराल? तुम्हाला कल्पना करायची आहे. आणि या बिकट परिस्थितीतून तुम्ही कशा पद्धतीने मार्ग काढाल याविषयी कल्पना करायची. कल्पना केल्यानंतर त्याविषयी माहिती तुम्हाला लिहायची आहे. हा तिसरा पॉईंट झाला. सी कळाला ना? हा तिसरा पॉईंट. अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम ॲन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. ऑफिसमधील खेळाडूंची टीम रात्री महामार्गावर चुकीच्या ठिकाणी खाली उतरली आहे. ही एकाकी जागा आहे. मग या बिकट परिस्थितीचा सामना तुम्ही कशा पद्धतीने कराल याविषयी तुम्हाला कल्पना करायची आहे. आणि कल्पना केल्यानंतर या बिकट परिस्थितीचा तुम्ही कशा पद्धतीने सामना कराल याविषयी तुम्हाला थोडक्यात काय लिहायचे आहे? माहिती लिहायची आहे. इन दीज वे, अशा पद्धतीने आपण होप इज द थिंग विथ फिदर्स नावाची जी कविता आहे, आशा ही पंख असलेली गोष्ट आहे, ही जी कविता आहे, ही जी पोयम आहे, या कवितेमधील वॉर्मिंग अप चिटचाट विषयी आपण सविस्तरपणे या ठिकाणी चर्चा केलेली आहे, अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर द ओनली रे ऑफ होप, आशेचा एक किरण, हा जो पॉईंट आहे याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. आणि जो दिलेला होमवर्क आहे तो होमवर्क तुम्हाला उद्या पूर्ण करून आपला जो KGBV क्लास 9th स्टडी ग्रुप आहे त्याच्यावर तुम्हाला याविषयी माहिती लिहून तुम्हाला उद्या आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. अँड रिमेनिंग पॉईंट्स और रिमेनिंग पार्ट्स वी विल डिस्कस tomorrow. Thank you very much.